सोलापूरसह राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते, तो काय उद्योग व्यवसाय नोकरी करतो या बाबींची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे। अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून साधारणतः 2 ते 2.5 महिने हा सर्व्हे चालणार आहे। प्रत्येक 10 वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते, पण 2011 नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही। 14 वर्ष होऊनही देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही। तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 10 लाख कुटुंबांचा हा सर्व्हे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते आणि किती लोक शिक्षण घेत आहेत, किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे। या सर्व्हेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनांशी चर्चा केली जाणार आहे। केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्व्हे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल। प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे। त्यांना प्रत्येकी 300 कुटुंबांचे टार्गेट देऊन हा सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे। शाळांना सुट्टी लागल्यावर एप्रिल ते जून या 3 महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली। या सर्व्हेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती तरुण तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करतात किंवा करत नाहीत हे स्पष्ट होईल। त्यानुसार कोणत्या घटकांसाठी शासन स्तरावरून उपाययोजना करता येतील हे निश्चित केले जाणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।